आज आपण कुठलीही भाजणी तयार न करता अगदी मस्त हे 10 ते 15 मिनिटात तयार होणारे मालवणी वडे किंवा काही भागात कोकणी वडे किंवा याला कोंबडी वडे असे म्हणतात, ते तयार करणार आहोत. तर हे वडे पाहणं जरासुद्धा तेलकट झालेले नाही आणि तळल्यानंतर अगदी मस्त असे टम्म फुगलेले आहे. तर ह्या वड्यांसाठी ना आपल्याला कुठलीही वेगळी भाजणी करावी लागणार नाही. अगदी झटपट कसे बनवायचे हे वडे याचीच रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे. 10 ते 15 मिनिटात तुम्ही हे असे मस्त मऊ लुसलुशीत टम्म फुगलेले वडे बनवू शकता. आणि तुम्हाला जर याचं प्रीमिक्स बनवून ठेवायचं असेल तर ते तुम्ही बनवून स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. चला तर मग लगेचच वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर सगळ्यात अगोदर वड्यांमध्ये टाकण्यासाठी इथे काही आपल्याला मसाला तयार करावा लागणार आहे. त्यामध्ये मी पाव वाटी घेतलेली आहे उडदाची डाळ, साधारणतः 4 चमचे आपल्याला इथे अख्खे धने घ्यायचे आहे, 1 चमचा जिरं आणि 2 चमचे आपल्याला बडीशेप, अर्धा चमचा मेथीदाणे आणि एक 10 ते 12 आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे. आता हे सगळे जिन्नस आपण छान असे खमंग भाजून घेऊया. जाड तळाची कढाई घेतलेली आहे. गॅस आपल्याला कमी ते मध्यम ठेवायचे आहे आणि हे सगळे जिन्नस छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहे. कुठेही गॅस मोठा ठेवू नका. मोठ्या गॅसवरती जर तुम्ही भाजणार तर वरतून रंग याचा चेंज होईल आणि आतून व्यवस्थित हे भाजलं जाणार नाही. त्यामुळे कमी ते मध्यम गॅसवरती सतत असं हलवत आपल्याला एकसारखे सगळे जिन्नस असे भाजून घ्यायचे आहे. हलका हलका रंग चेंज झाला की गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे थंड करूनच आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे. तर इथे दिसत असेल अगदी कुठे जास्त डार्क रंग नाही, हलकासा रंग चेंज झालेला आहे. थोडंसं गवाळ गवाळ असं हे मी भाजून घेतलेलं आहे. आता एका ताटामध्ये काढून घेऊया. पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर याची आपल्याला मस्त अशी बारीक जमेल तितकी पावडर तयार करून घ्यायची आहे. मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि याची पावडरसुद्धा आपली इथे तयार झालेली आहे. ह्या पावडरमुळे ना म्हणजे आपण हे जे पीठ तयार केलेलं आहे ना, यामुळेच वड्यांना खूप छान अशी टेस्ट येणार आहे. हे पहा, अगदी अशी बारीक स्वरूपाची आपल्याला ही पावडर किंवा हे पीठ तयार करायचं आहे. त्यानंतर एक वाटी घेतलेली आहे. ही वाटी मी फिक्स केलेली आहे, त्यानेच सगळे जिन्नस मोजून घेतलेले आहे. 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर गूळ घालायचा आहे. गुळामुळे वड्यांना रंगही छान येतो आणि छान असे टेस्टसुद्धा येते. आता इथे गूळ टाकणं पूर्णपणे पर्यायी आहे, परंतु गुळामुळे छान अशी टेस्ट येणार आहे. त्यामुळे इथे मी 1 चमचाभर गूळ टाकून घेतलेला आहे आणि हे गरम होण्यासाठी ठेवणार आहे. तोपर्यंत आता लगेचच आपण पीठ मळायला घेऊया. जे आपण सुरुवातीला मसाला तयार केलेला होता ती पावडर टाकली आणि ज्या वाटीने पाणी घेतलं ना त्याच वाटीने 2 वाटी इथे बारीक अगदी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर पाऊण वाटी आपल्याला गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बारीक रवा, पाव वाटी आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ, थोडीशी हळद घालायची आहे आणि हे सगळे जिन्नस एकजीव करायचं आहे. तर हे एकजीव झाल्याच्या नंतर हे आपलं इथं कोंबडी वड्यांचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. हे तुम्ही अगदी 3 ते 4 महिने आरामात एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवून आरामात स्टोअर करून ठेवू शकता आणि वाटेल तेव्हा यापासून वडे बनवून खाऊ शकता. हे आपलं प्रीमिक्स इथे कोंबडी वड्यांचं तयार झालेलं आहे. आता लगेच जे पाणी आपण गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं ना ते टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आता हे पाणी भरपूर गरम असल्यामुळे हे पाणी टाकून ठेवल्याच्या नंतर एक 3-4 मिनटं तर मी असंच ठेवलं होतं, कारण मिश्रण खूप गरम असल्यामुळे हाताला भाजत होतं. त्यामुळे सुरुवातीला मी चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर जसं जसं हाताला सोसवलं त्यानंतरच मी हलकंसं हे थंड पाण्याचा हात लावून हे भिजवून घेतलेलं आहे. तर हे बऱ्यापैकी गरम असल्यामुळे ना थोडंसं याला थंड होऊ द्या आणि त्यानंतरच हे पीठ तुम्ही मळायला घ्या. तर हे पीठ भिजवताना ना मला एक्स्ट्राचं पाणी वगैरे काहीही लागलेलं नाही. जेवढं आपण सुरुवातीला 2 वाट्या पाणी गरम करून घेतलेलं होतं ना तेवढ्या पाण्यातच माझं हे पीठ छान असं भिजलेलं आहे. तुम्हाला थोडंफार कमी अधिक लागू शकतं. आता सुरुवातीला मला एक सांगायचं राहिलं, इथे मी बारीक रवा वापरलेला आहे. तुम्हीसुद्धा बारीकच रवा वापरा. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड तुम्ही थोडासा मिक्सरला फिरवून घ्या आणि त्यानंतरच यामध्ये घाला. अगदी जास्त जाड स्वरूपाचा रवा यामध्ये घालू नका, नाही तर आपले वडे चांगले होणार नाही. तर हे पीठ माझं छान व्यवस्थित भिजलेलं आहे. एक 10 मिनिटासाठी याला रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया. किंवा तुमच्याकडे जास्त वेळ असेल ना तर तुम्ही 1 तासभर 2 तासभर जरी हे पीठ भिजवलं ना तरीही वडे खूप छान होतात. जेवढं जास्त भिजणार ना हे पीठ तेवढे वडे छान होणार आहे. त्यापूर्वी इथे मी कोळसा गरम करून घेतलेला आहे, वाटीमध्ये ठेवायचा आहे आणि थोडंसं तूप घालायचं आहे. मस्त असा स्मोकी फ्लेवर आपल्या ह्या वड्यांना येणार आहे. तर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं हे असंच ठेवायचं आहे. या तुपामुळे ना खूप छान असा फ्लेवर ह्या वड्यांना येतो. तर ही ट्रिक नक्की करा. हे करणं पूर्णपणे पर्यायी आहे, परंतु असा छान स्मोकी फ्लेवर ह्या वड्यांना आल्याना वडे खूप छान लागतात. एक 10 ते 12 मिनटं झालेले आहे. आता हे पुन्हा एकदा आपण मळून घेऊया. पीठ अगदी छान व्यवस्थित भिजलेलं आहे.
अगदी जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि अगदी जास्त सैलसुद्धा हे पीठ करायचं नाही. जेवढं मी पाणी घेतलेलं होतं ना तेवढं अगदी पुरेसं आहे. तर हे पीठ पुन्हा एकदा मळून घेतलेले लिंबाच्या आकारा एवढे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि लगेचच वडे बनवून घ्यायचे आहे. हे पहा, मस्त असे हे गोळे मी आता तयार करून घेते आणि लगेचच वडे बनवायला घेते. हे तुम्ही एखाद्या केळीच्या पानावरती थापू शकता किंवा असा बटर पेपर घ्या किंवा प्लास्टिकचे जे पेपर्स येतात ना त्यावरती सुद्धा हे वडे आरामात थापले जातात. बोटांच्या मदतीने छान असे थापून घ्यायचे आहे आणि मधोमध असं होल पाडायचं आहे. हे पहा, मस्त हा वडा आपला इथे तयार झालेला आहे. ना जास्त जाड ना जास्त पातळ, अगदी मध्यम असा हा वडा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. दुसरी सुद्धा पद्धत आहे, तुम्ही प्लेटच्या मदतीने असे हे वडे बनवून घेऊ शकता. फक्त लक्षात ठेवा, अजिबात जास्त जाडही ठेवू नका आणि खूपच जास्त पातळसुद्धा बनवू नका. हे असे वडे तुम्ही बनवून घेऊ शकता. लगेच आता वडे आपण तळून घेऊया. त्यासाठी तेल मीडियम गरम ठेवायचं आहे. फार कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे वडे अजिबात तळायचे नाही, कारण हे जे पीठ मळताना आपण यामध्ये थोडासा गूळ वापरलेला आहे. गुळामुळे रंग तर छान येतो, मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग यायला लागलेला आहे आणि वडेसुद्धा अगदी टम्म फुगलेले आहे. बऱ्याचदा याला आपण होल पाडतो ना त्यामुळे वडे फुगायला थोडासा प्रॉब्लेम येतो, परंतु हे वडे पहा अगदी मस्त टम्म फुगलेले आहे. प्रत्येक वडा आणि वडा हा असा टम्म फुगलेला होतो. कुठेही हा वडा अजिबात असा बसका तयार होत नाही. फक्त तेलात टाकल्याच्या नंतर हलकंसं असं तेल उडवायचं आहे आणि हे वडे तळून काढायचं आहे. तळायला सुद्धा जास्त काही वेळ लागत नाही. फक्त गॅसची जी फ्लेम आहे ना ती आपल्याला कमी ते मध्यम ठेवायची आहे आणि मस्त हे असे कुरकुरीत आपले हे वडे तयार होतात. उडदाच्या डाळीमुळे ना ह्या वड्यांना छान असा कुरकुरीतपणा येतो आणि बऱ्याच काळापर्यंत हे टम्म फुगलेले राहतात. आता साधा वडा बनवायचा असेल तर तुम्हाला साधाही वडा इथे तळून दाखवते. तो सुद्धा अगदी छान व्यवस्थित असा फुललेला आहे, तुम्हाला इथे दिसतच असेल. सगळे वडे हे असे टम्म फुगतात. कोणताही वडा असा नाही की जो बसका असा तयार होतो. तर आता बाकीचे राहिलेले वडे सुद्धा आता मी तयार करून घेते. अगदी 10 मिनिटात तयार होणारे हे वडे आहे. कुठलीही आपल्याला वेगळी भाजणी करावी लागत नाही, तरीही वडे पहा अगदी मस्त टम्म पुरीप्रमाणे फुगलेले आहे. हे वडे बनवत असताना ना पिठांचं जर प्रमाण अगदी योग्य घेतलं ना वडे अजिबात बिघडत नाही. फक्त आपल्याला जे पिठांचं प्रमाण आहे ना एकाच भांड्याने मोजून घ्यायचं आहे. त्यामुळेच आपले वडे अजिबात वातळ, चिवट किंवा अजिबात जास्त तेलकट होणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवली ना भाजणीच्या वड्यांसारखेच हे वडे तयार होतात. तर आतून सुद्धा एकदम मस्त हे वडे तयार झालेले आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल. जर तुम्हाला हे असे वडे बनवायचे नसेल ना तर तुम्ही अगदी साध्या सिंपल पुरीप्रमाणे जरी लाटून हे वडे बनवले ना तरीही छान होतात. या कोंबडी वड्यांची भाजणी करायला जर तुम्हाला वेळ नसेल ना तर तुम्ही हे असे इन्स्टंट वडे नक्कीच बनवून खाऊ शकता. चवीला सुद्धा सेम जशी भाजणी करून आपण वडे बनवतो ना तसेच लागतात. तर मग कशी वाटली आजची ही रेसिपी आणि सांगितलेल्या टिप्स? जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.